तुमच्याकडे एक जॉब आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे, पण तुम्ही त्या जॉबमध्ये आनंदी नाही आहात, तुम्ही तो जॉब एन्जॉय नाही करत आहात, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त तेवढंच काम करायचं त्या कंपनीमध्ये जेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे किंवा जेवढा तुमचा रोल आहे त्या जॉबमध्ये. त्यापेक्षा जास्तीचे एफर्ट तुम्ही घेणार नाही आहात किंवा एक्स्ट्रा तुमच्या साईडने नाही देणार आहात. तुमची जी काही एनर्जी आहे आणि तुमच्याकडे जो काही एक्स्ट्रा वेळ उरतोय ना, तो सगळा वेळ तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जेन्युइन आनंद मिळेल, ज्या ठिकाणी तुमचं खरंच पॅशन आहे, अशा ठिकाणी जॉब शोधण्यासाठीच खर्च करायचा आहे. अशी लोक, अशी ऑर्गनायझेशन कुठे भेटेल ज्या ठिकाणी जेन्युइन आपल्याला हॅपीनेस मिळेल, अशा अपॉर्च्युनिटीच्या शोधात तुम्हाला सतत राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जॉब मध्ये हॅपी नाही आहात, की तुमच्याकडे एक जॉब आहे आणि त्या जॉब मधून तुमची पूर्ण फॅमिली चालते किंवा तुमचे सगळे खर्च वगैरे जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन होते, त्यामुळे लगेच तुम्हाला तो जॉब तर सोडता येणार नाहीये. पण मग तुम्ही त्या जॉब मध्ये इतके एफर्ट पण नाही देणार की तुम्ही तिथेच अडकून राहाल किंवा त्या जॉब मध्ये तुम्हाला प्रमोशन मिळून पण तुम्हाला हॅपीनेस तर मिळत नाहीये. म्हणून उरलेला सगळा वेळ आपल्याला एक बेटर अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि हो, अशाच महत्त्वाच्या पर्सनल फायनान्स, करिअर, स्किल डेव्हलपमेंट वगैरे विषयीच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. दिस इज सुरेश थेटे सायनिंग ऑफ.